पहिली उचल 3,400 जाहीर करा. ऊस दर न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा सिद्धेश्वर कारखान्याविरोधात ठिय्या. कुमटे तालुका उत्तर सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यानं गाळप हंगाम सुरू होऊन महिन्याहून अधिक काळ उलटूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलांचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाहीये. ऊस कायदा 1966 नुसार गाळप झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊस बिल अदा करणं बंधनकारक असताना कारखान्याकडून आजपर्यंत न बिलं जमा करण्यात आली नाहीत. तसेच चालू हंगामाचा ऊस दरही जाहीर न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. वारंवार निवेदन देऊनही कारखान्याकडून ऊस दर जाहीर केला न गेल्यानं ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. पहिली उचल 3,400 रुपये जाहीर करा या प्रमुख मागणीसाठी इक्बाल मुजावरे, पप्पू पाटील, बिळ्याणी सुंटे आणि परिसरातील शेतकरी आजपासून कारखान्याच्या मुख्य गेट समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत पहिली उचल 3,400 रुपये जाहीर होत नाही तोपर्यंत आमचे ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. कारखान्याच्या गेटवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी होत असून पुढील काही दिवसात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या वर्षीचा गाळप हंगाम सुरू होऊन आज जवळजवळ 40 दिवस होत आलेले आहेत. तरीही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने त्यांची FRP जाहीर केलेली नाही आणि कायद्याप्रमाणे 14 ऊस बिले त्यांनी बंधनकारक असतानाही आज ऊस गाळप करून 40 दिवस झालेले आहेत तरी यांनी ऊस बिले जमा केले नाहीत. आज आम्ही या ठिकाणी आलोय. आमची मागणी आहे ऊसाला पहिली उचल 3400 रुपये जाहीर करा, अन्यथा तुम्ही जोपर्यंत दर जाहीर करत नाही आणि आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत. मागील आठवडाभरापासून आम्ही सोलापूर परिसरातील साखर कारखान्यावर जाऊन दर जाहीर करण्यासाठी कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन करतोय. मागच्या शनिवारी आम्ही तडोळे येथे ओंकार शुगरवर आंदोलन केलं. त्यांनी 2 दिवसानंतर पहिली उचल 3,000 रुपये जाहीर केलेले आहे. काल आम्ही 2 दिवस लोकमंगल कारखान्यावर होतो. आज सिद्धेश्वर साखर कारखान्यावर आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे. आमची मागणी आहे 3400 रुपये उसाला पहिली उचल जाहीर करा, अन्यथा आम्ही या ठिकाणी उठणार नाही. कारण एका बाजूला रासायनिक खताच्या किमती मागील 5 वर्षात 2.5 पटीने वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे, मजुरी महागलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादन खर्च हे सुद्धा निघणं अवघड झालेलं आहे. एका बाजूला मागील 6 महिन्याचा विचार केला, मे पासून नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टी झालेली आहे, सतत पाऊस पडल्यामुळे ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळे यावर्षी किमान 3400 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे आणि ते कारखानदाराला देणं सहज शक्य आहे. कारण एका बाजूला साखरेचे दर आज 3800 रुपये आहेत. जेव्हा 2700-2800 रुपये साखरेचे दर होते तेव्हा याच कारखानदारांनी आम्हाला 2500-2600 रुपये उसाचा दर दिलेला आहे. आज साखरेचे दर 3800 रुपये आहेत. त्यामुळे सहजासहजी हे 3400 रुपये देऊ शकतात. ही मागणी घेऊन आम्ही या कारखान्याच्या समोर आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही थोड्या वेळ प्रशासनाची वाट बघतोय, त्यांच्याशी चर्चा करू, अन्यथा कारखान्याचा गव्हाणीत बंद करण्याचा आमचा हा इशारा आहे. नमस्कार, मी मोहसिन महमूद पटेल, सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष. आज गाळप हंगाम 2025-26 सुरू होऊन 1 महिना ओलांडला तरी हे कारखानदार तोंड उघडायला तयार नाहीत. आज आपण पाहतो सोलापूर जिल्ह्यामध्ये 38 कारखाने असताना दर देण्यामध्ये स्पर्धा व्हायला पाहिजे तर हे दर पाडण्यामध्ये स्पर्धा होत आहे. भावांनो, हे अतिशय शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी करतायत. या कारखानदारांना इशारा आहे की आज आम्ही सिद्धेश्वर साखर कारखान्यासमोर आलेलो आहे. आमची मागणी आहे 3400 रुपये आम्हाला उचल मिळावी. ह्यांना वारंवार आम्ही पत्र देऊन कलेक्टरांनी 30 तारखेची मुदत दिली होती. कलेक्टरचा सुद्धा यांनी अवमान केलेला आहे. तर अशा कारखान्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो. आणि जर आज यांनी आमची मागणी मान्य नाही केली तर आज आम्ही गव्हाणी तुडी टाकणार आहे. हा माझा इशारा आहे. महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू आहे. विधानसभेमध्ये एकही नेता किंवा आमदार बोलत नाही. काय सांगतो? ही शेतकऱ्यांची अतिशय मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कारण आपण भारत हा कृषीप्रधान देश म्हणतो आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊस उत्पादक शेतकरी आहे. तर सर्वात प्रथम शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे, या विषयावर बोलायला पाहिजे. एका ठिकाणी शेतकरी रस्त्यावर आपण ACच्या कॅबिनमध्ये अधिवेशन घेतो, हे अतिशय चुकीचं आहे. सरकारने याची दखल घ्यावी. सर्वात मोठा विषय हा शेतकऱ्यांच्या ऊस दराचा आहे. हे दरवर्षी आम्ही किती दिवस असं भांडण करायचं? नवीन काय, आम्ही नवीन कुठल्या गोष्टीचं क्रिएटिव्हिटी कधी करायची? म्हणजे फक्त हे दरवेळेस आंदोलन करा, भांडा. शेतकऱ्यांचं जगणं मान्य करा. तुम्ही शेतकऱ्यांचं जगणं मान्य करा. शेतकऱ्यांच्या हक्काचं दर तुम्ही जाहीर करा. शेतकरी भीक मागत नाही, घामाचं दाम मागतोय. साहेब, ज्याची फक्त निवळ शेतीवर ज्याचं उत्पादन आहे त्यांनी काय करावं? त्याची चूल पेटते पण चुलीत काय भाजायचं? तुम्ही विचार करा. गेले 2 महिने झाले तुम्ही दर जाहीर करत नाहीत. एखाद्या बाजारात 2 रुपयाची सोय आणायची असेल तर त्याचा दर ठरलेला आहे. आणि अशा परिस्थितीनं जर चाललं तर शेतकरी हा भयंकर आहे.